गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग. तर आता सकाळचे झाले 6:30 आणि मी डोक्यावरून वगैरे आंघोळ करून झाली आहे. तर आज आमच्या घरी सवाष्णी आहेत आणि मला पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे. तसं मी 8ला जरी चालू केलं तरी माझा 12पर्यंत होईल. पण म्हटलं की जिचं मॅडम झोपले तोपर्यंत मला जेवढं उरकता येईल तेवढं उरकायचं, कारण ती जर पुन्हा उठली तर माझ्याच्याने काहीच होणार नाही, कारण खूप त्रास देते ते. तर चला बघूयात आज दिवसभरात काय काय घडतंय ते. तर आत्ता मी इथे डाळ शिजायला घातली आणि इथे माझ्यासाठी ब्लॅक टी करायला ठेवलं आहे. रोज सकाळी उठले की मला गरम पाणी प्यायची सवय आहे, पण आज म्हटलं गरम पाणी न पिता डायरेक्ट ब्लॅक टी प्यावं, म्हणजे जरा एनर्जी पण येईल आणि परत परत करणं होत नाही, कारण एकदा डाळ शिजली की मग पटपट पटपट हात चालायला लागतो, नंतर वेळ भेटत नाही. तर चला आता पहिल्यांदा मी ब्लॅक टी पिते आणि नंतर मग देवपूजा वगैरे सगळं करून घेते. तर हे बघा, आता मी सुंदर अशी देवपूजा वगैरे मांडली आहे, फुलं वगैरे भरपूर असे मांडलेत आणि रांगोळी काढायची पण थोड्या वेळाने काढते. व्ह्यू बघा बाहेरचं किती छान झाला. उठल्या उठल्या थंडी वाजत होती, पण जेव्हा मी आंघोळ केली, डोक्यावरून आंघोळ केलं पण थंडी वाजत होती, पण आता खूप छान वाटते, फ्रेश एकदम. ही आमची गॅलरी. आता चला मी ब्लॅक टी पिते. माझं असंच असतं, एक काम होते ना तर ते होत होत दुसरं होईल, हे मी बघत असते. आणि आता पण माझा चहा पण होत आला इथे. चलो. तर मला आता असं वाटायला लागलं की मी थोडी लेट उठले असते तर चांगलं झालं असतं, कारण माझी रात्रभर झोप नाही आणि सकाळी पण मी लवकर उठले. माझा सगळा स्वयंपाक रेडी आहे. आत्ताच वाजले 8:45 फक्त. त्याचं काय काय रेडी आहे मी ते तुम्हाला दाखवते. इकडे याच्यात भात केला मी, हे पुरण करून ठेवलेलं आहे. खाली बघा इथे गुळवणी पण झाली आहे, कणिक मळून ठेवली आहे, इथे आमटी झाली आहे आणि मेथीची भाजी पण झाली आहे. आता फक्त तळण काढायचे आणि पोळ्या करायच्या, आणि एवढ्या लवकर तळण पोळ्या काढून उपयोग नाही आहे. त्यामुळे आता असं वाटतं की मी कधी कधी खूपच घाई करते आणि ती घाई आता नाही, तसं चांगलंच आहे बरं का. मग आम्ही माझं सगळं रांगोळी बिंगोळी सगळं काढून झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आता फक्त निवांत थोडा वेळ बसते आणि त्यानंतर मग 10:30 वगैरे पोळ्या करायला घेते आणि मग तळण वगैरे पण त्यावेळेसच काढते. फायनली ते एका अर्थाने असं वाटतं की चांगलंच झालं. मग नंतर ना घाई होण्यापेक्षा अगोदरच होऊन बसलेलं कधीही बेटर. चला आता आमच्या मॅडम उठल्यात, त्यांना आंघोळ वगैरे तर घालावीच लागेल. काय चाललंय नातीचं ना आजीचं? भाजी बनवती, स्वयंपाक करती, स्वयंपाक कर. आईला खाऊ घालती, हा आईला खाऊ घालती. द्या, चला आपण खावा. खाऊ. बनव भाजी. तू इथंच बस सवाष्ण होईपर्यंत मम्मी तिला सांभाळ. हा द्या, आम्ही खाऊ घालतो. खा 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 खा. हा काय म्हणली काय माहिती. चालू आई राजा, आई राजा करा चालू. हो, जेवण झालंय का चांगलं? मस्त ना, थँक्यू. हा तेच, खरंच मस्त सगळ्या साड्या बिड्या घालून. सवासने रील पण काढायची असेल. जेवण झाल्यावर काढू आपण. जिजा सरक.
तिला लई खूप पालती बघा. नाही झोपलं ते आधी. खेळत होती. मला म्हणायची तुझली भारी मोठी शोधते याच्यात खारकी जास्त गेली. त्याचं पण अगोदरच पुढे राहतो जेव्हा म्हणजे ते बरोबर जातं. नाही काय हे भरायचंच असतं ग, हे असं भरायचंच असतं. हे प्रसाद आहे ना, तर म्हणतो पुढीतनं काय आहे. छोट्या होईल ग. नाही ग, बापाच्या तिच्या मापाच्या आणलेत मी. सगळ्यांना 2.6 आणलेत आणि तिला फक्त 2.4 आणलेत. दोन चार पण बसतात कधी कधी. हा बसत नाही बघ. कधी कधी वाढत तिचं. काय पडली नाही का कशी रे तू. नंतर पण पडते की वाकून पड कसली गेल्या वेळेस माझी लई पाठ दुखून आणते. जास्त होते ना. गेल्या वेळेस 10 होत्या. एवढे हो, काय होतं मग. काळूबाई आणि ह्याच तेव्हा तू इथं पालीची यात्रा झाली का थांबला झाला कशी हसते बरा गव्हाने बरोबर पागड्यांची बांगडी बसली की थोडी बसला का तर आत्ता 2:30 वाजलेत आणि 2:30 वाजता आता सगळेजण जेवून गेलेत. मी पण फ्रेश झाले. फ्रेश म्हणजे फक्त कपडे चेंज केलेत आणि आता मी पण जेवण करते आणि त्यानंतर मला एका ठिकाणी जायचं आहे. कसलाच आराम नाही, लगेच मला आवरायचं आहे आणि त्यानंतर प्रमोशन आहे, सो त्यासाठी जावंच लागणार आहे. तर तिकडे जायचं आहे. तर पहिल्यांदा जेवण करते आणि त्यानंतर मग मी माझं आवरायला घेते. आवरलेले मी आवरून चालली आता माझ्या नेक्स्ट कामासाठी. जेवण झालं लगेच आवरलं. आता पहिल्यांदा ते प्रमोशनची व्हिडिओ करून येते आणि केस मी बांधले, तिथं गेल्यानंतर ओपन करणार नाही. तर मग चला असं कसं आवरून चालली आहे. आणि तिथून आले की लगेच मला पुन्हा जिमला जायचं आहे. आज नुसती धावपळ 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 चालली आहे, पण खूप हॅप्पी आहे कारण आज सवाष्णी घातल्या मी आणि त्याच दिवशी मला एक चांगलं काम भेटलं. चांगलं म्हणण्यापेक्षा मोठं, इथे जाण्याची अपॉर्च्युनिटी मिळणं पण खूप मोठी गोष्ट आहे आणि ती अपॉर्च्युनिटी भेटली म्हणजे ती माझ्या चुलत नंदेमुळे, माझ्या मीना दीदींमुळेच. तर मीना दीदी थँक्यू सो मच, तुमच्यामुळे ही अपॉर्च्युनिटी मला भेटली आणि आता मी चांगलं काम, तुम्हाला तर कळेलच आता काम कसं होतं ते मला नक्की सांगा आणि मी खूप प्रयत्न करेल की खूप चांगला व्हिडिओ तयार होईल याचा. चलो, तर आता जस्ट तिला मम्मीकडे सोडवलं आणि तिला सोडून आम्ही चाललो आहे. आम्हाला जायचं कर्वेनगरला. आता खूप वेळ लागतो माहीत नाही, ट्रॅफिक मिळून आहे म्हणजे 5 झाले, बाकी काय नाही. चला, आहे रुची लखनवी फॅशन्स, घेबरारीमध्ये 68A या नंबरवरती स्टॉल आहे यांचा आणि सगळे लखनवी पॅटर्न्सचे ड्रेस तुम्हाला पाहायला मिळतील आणि खूप छान छान पॅटर्न आहे तिथे. ऑनलाईन डिलिव्हरी पण ती करते. ऑनलाईन डिलिव्हरीसाठी मी नंबर खाली मेन्शन करेल, त्याच्यावर तुम्ही कॉल केला तरीसुद्धा तुम्हाला हे सुंदर सुंदर ड्रेसेस जे आहेत ते भेटतील आणि खूप सुंदर ड्रेसेस आहेत हे.
एक्झिबिशन एक्झिबिशनमधून आम्ही बाहेर आलो आहे. 4 वाजता आले होते, आता 6:30 वाजलेत. 2.5 तास जवळजवळ माझं शूट चालू होतं आणि कसे कसे पॅटर्न आहेत काय आहे ते तुम्हाला मी रील्समध्ये कळेलच. खरंच खूप सुंदर आहेत आणि मी पण खूप शॉपिंग केली आहे. तर आता आम्ही सॉरी जिमवर जातो कारण आज आमचा ट्रेनर पण नाही आहे. गाईज फास्ट बाय 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 संकेत, सी यू, भेटू उद्या. बोल की काहीतरी नुसतंच हसत असतं. एवढी गोड स्माईल बघ इकडे हस. चलो बाय. चाललोय तिथं मॅडमला आणण्यासाठी जिमवरून आणि आता जाऊन डायरेक्ट आम्ही झोपणार आहे कारण आमच्या दोघांची दुपारी झोप झाली. आम्ही जेवण करणार आहे. मी जेवण नाही केलं अजून. जेवण नाही केलं? दुपारी काय खाल्लं? नाही, परत भूक लागली. दुपारी मी जेवण पण थोडासा भात खाईल. चला आता आम्ही तुझ्याला हे पहा, रात्रीचे 11:15 वाजलेत. श्वेता काय करते तू? मेकअप वगैरे ते काय चाललंय नक्की? तुला नव्हते का म्हटलं मी ते प्रमोशन व्हिडिओ शूट केला त्याचं स्टार्टिंगचं मला सगळी माहिती सांगायची, त्याचा व्हिडिओ शूट करायचा. 11:15 वाजले तरी परत सकाळी 8 वाजता मला व्हिडिओ पोस्ट करायचा आहे, त्यामुळे 11 काय 12 वाजले तरी मला शूट करावंच लागणार आहे. आणि आज दिवसभर एवढा हेक्टिक दिवस गेलाय तरी पण त्यात मला शूट आता करायचंच, कसल्याही परिस्थितीत शूट करावंच लागणार आहे कारण सकाळी 8 वाजता ओके. व्हिडिओ पडलाच पाहिजे. चालेल. तू नाही शूट करणार, माझी मीच करणार आहे ते करून. तर आता तुम्हीच बघा, आता 1 वाजत आलेत आणि 1 वाजता माझं शूट सगळं संपलेलं आहे आणि शूट संपून एडिटिंग एका व्हिडिओची झाली, म्हणजे एपिसोड 1ची. एपिसोड 2ची अजून बाकी आहे आणि तो उद्या, दोन्ही पण उद्या पोस्ट होतील. तर चला आता जाऊन झोपते मी. व्लॉगची एंड केली ती पण मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून परत मी व्लॉग स्टार्ट केला. चला आता मी झोपते, भेटूयात आपण उद्या.